पीएम किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काल जमा करण्यात आला आहे. परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे अजूनही 2 हप्ते प्रलंबित आहेत. याच संदर्भात विधान भवनामध्ये कृषी मंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी नेमकं काय उत्तर दिलं ते एकदा पाहूया. कृषी मंत्री म्हणाले की नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारची योजना आहे आणि त्या योजनेची फाईल अर्थ विभागाकडे पाठवलेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये त्या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना वितरित केला जाईल असे त्यांनी सांगितले. तसेच केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, दोन्ही स्तरावर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न केला जात आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र या विषयावर काही नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे खरंच स्वतंत्रपणे निर्णय घेतात का की केंद्र सरकारचेच समर्थन करत आहेत. केंद्र सरकारने आपली जबाबदारी पार पाडत 21वा हप्ता नोव्हेंबर महिन्यात जमा केला आणि आता 22वा हप्ता मार्च महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. मग राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जो 21व्या हप्त्यासोबत यायला हवा होता तो अजून का आलेला नाही आणि आता 22व्या हप्त्यासोबत मिळणारा 9वा हप्ता कधी जमा होणार हा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. फक्त फाईल अर्थ विभागाकडे गेली आहे असे सांगून किती दिवस काढणार असा सवालही करण्यात आला. अजित पवार अर्थमंत्री होते त्या काळापासून ही फाईल पुढे मागे होत असल्याचा आरोपही करण्यात आला. आता मुख्यमंत्री स्वतः अर्थमंत्री आहेत, मग हे निर्णय का होत नाही असा प्रश्न विचारण्यात आला. राज्य सरकार शेतकरी कर्जमाफी, शेतकरी योजना आणि अनुदान याबाबत किती गंभीर आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे असे सांगत त्यांनी सरकारवर टीका केली. कृषी मंत्र्यांना थेट प्रश्न विचारत त्यांनी सांगितले की आम्ही तुम्हाला मतदान केले आहे आणि शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणे ही तुमची जबाबदारी आहे. विरोधी पक्षाचा आवाज कमी पडत असेल तर आम्ही शेतकऱ्यांचा आवाज बनण्याचा प्रयत्न करत आहोत असेही त्यांनी सांगितले. शेतकरी अनेक महिन्यांपासून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहे. प्रत्येक शेतकरी विचारतोय की हप्ता कधी येणार, पण सरकारकडून फक्त फाईल